नमस्कार, मी खानदेशीमध्ये मनपूर्वक स्वागत. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज मी खूप दिवसानंतर तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ घेऊन आले आहे. आज आमचा सकाळीच प्रवास सुरू झाला. पुण्यापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर, जिथे घाट, रस्ते, धुके, धबधबे आणि छान अशी शांतता याचा सुंदर संगम तुम्हाला बघायला मिळणार आहे. निसर्गरम्य छान असं वातावरण जिथे आहे आणि अशा डेस्टिनेशनला गेल्यानंतरचा जो काही माझा सुंदर अनुभव होता तो आजच्या लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आपण प्रवासाला निघालो की मुलांना भूक लागतेच लागते. हॉटेल दिसलं की इथे थांबूया का अशी मागणी मग सुरू होते. असंच आमचंही झालं होतं. मग इथे आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि त्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आम्ही निघालो तेव्हा आम्हाला हे ठिकाण एवढं सुंदर असेल असं वाटलंच नव्हतं. हे असं डेस्टिनेशन आहे की जिथे डेस्टिनेशनला पोचण्यापेक्षा जर्नीच आपल्याला खूप सुंदर वाटेल. जसे जसे शहर मागे पडत होते तसे तसे निसर्ग त्याचे रूप बदलत गेले. वळणावळणाचे घाट, हिरवेगार डोंगर, धबधबे आणि डोंगराने ओढलेली धुक्याची चादर आणि त्यात वरून पडणारा पाऊस. आपल्या शहरात आपल्याला हे कुठे अनुभवता येतं नाही का? तर हे सगळं आम्ही बघत बघत आमच्या डेस्टिनेशनला कधी पोचलो आम्हाला कळलेसुद्धा नाही. तर आज आपण पुण्यापासून अगदी 50 ते 60 किलोमीटर जवळ असलेल्या कोंडेश्वर मंदिर येथे आलेलो आहोत. हे मंदिर मावळ तालुक्यातील जांभवली गावाजवळ. आजूबाजूला घनदाट जंगल आणि मध्ये हे महादेवाचे मंदिर आहे. श्रावण महिना असल्यामुळे कदाचित इथे एवढी गर्दी होती. तरीसुद्धा या परिसरात खूप शांत आणि छान वाटत होतं. मंदिरात आल्यावर मूर्ती आणि पिंड या दोघंही स्वरूपात आपल्याला महादेवांचे दर्शन होते. त्यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला आजूबाजूला अशी हे हिरवळ आणि आतमध्ये हे धबधबे. रीलप्रेमी आणि फोटोप्रेमींसाठी हा स्पॉट नक्कीच खूप सुंदर आहे. फक्त आपल्याला इथे थोडं काळजीपूर्वक राहावे लागेल. मुले लहान असल्यामुळे आम्ही लांबूनच या सुंदर नजाऱ्याचा आनंद घेतला. अशा सुंदर ठिकाणी आलो आणि गरमागरम कॉर्न, चहा आणि भजी याचा आस्वादच घेतला नाही तर मग ट्रिपची मज्जाच नाही येणार, हो ना? पावसाळी वातावरणात आम्ही याचा मनसोक्त असा इथे आनंद घेतला. अशा सुंदर निसर्गात मंदिराचे दर्शन, धबधब्यांचा आनंद आणि सोबत गरमागरम चहा या सगळ्यांमुळे आमची आजची ट्रिप खूप अविस्मरणीय ठरली होती. तुम्हाला पण हा स्पॉट आवडला का? जर आवडला असेल तर तुम्हीसुद्धा कोंडेश्वर येथे नक्की एकदा येऊन बघा आणि इथला सुंदर अनुभव तुम्हीही घ्या. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा छोटासा लॉग? आवडला असेल तर नक्की तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आता लवकरच सुंदर अशा लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.